नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य. मी प्राध्यापक श्रीमती संध्या जयसिंग माने. माझा विषय राज्यशास्त्र विभागामध्ये मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण जो पेपर बघणार आहोत तो म्हणजे BA भाग 3चा लोकप्रशासन. लोकप्रशासन हा विषय सिलॅबसला IDS इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट म्हणजेच आंतरविद्याशाखीय विषय म्हणून 3ऱ्या सत्रामध्ये दिलेला आहे. आज ह्या पेपरच्या अंतर्गत आपण जो पहिलं प्रकरण आहे लोकप्रशासन, या लोकप्रशासनाचा अभ्यास, त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. आपण सर्वप्रथम लोकप्रशासन म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया. लोकप्रशासन हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही, कारण शासन आणि प्रशासन या दोन्हीही गोष्टी ह्या आपल्याला अभिप्रेत आहेत, त्यातली आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. साधारण प्रशासनाला इंग्लिशमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, तर शासनाला गव्हर्नमेंट असं म्हणतात. आता साधारण अशा पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये फरक आहे की आपण साधारण बघतो ॲडमिनिस्ट्रेशन हा भाग हा स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेले, ट्रेनिंग घेऊन, एक्सपिरियन्सनं, स्वतःच्या बऱ्याच वर्षाच्या अनुभवाने हे प्रशासकीय कामकाज करणारे घटक निर्माण होताना आपण बघतो. याच पद्धतीनं शासन हा जर आपण घटक बघितला तर या शासनामध्ये आपल्याला दिसून येतं की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ही ठराविक कालावधीसाठी काम करत असतात. आता बेसिकली शासन आणि प्रशासन यातला आपण फरक पाहिला. आता याच्या पुढे जाऊन थोडक्यात आपण लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती हा जो भाग आहे तो बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण प्रशासनाचा अर्थ काय आहे तो इथं बघूया. प्रशासनाचा अर्थ समजून घेताना आपल्याला एक गोष्ट माहिती असावी की ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो, तर हा ॲडमिनिस्ट्रेशन हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग त्याची उत्पत्ती ॲडमिनिस्ट्रेशन अशी झालेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे प्रशासकीय विचारवंत LD व्हाईट यांनी प्रशासनासंदर्भातली केलेली एक व्याख्या आपण इथं पाहूया की त्यांचं असं मत आहे की एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे संयोजन, संचलन, नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय. साधारणपणे आपण कोणतंही काम करत असताना यामध्ये या तिन्ही गोष्टी अंतर्गत होतात: संचलन, संयोजन आणि नियंत्रण. म्हणजेच अगदी थोडक्यात जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला आपलं साध्य जे करायचं आहे, हेतू साध्य जो करायचा आहे की देशाचा विकास करणं हा माझा किंवा हा शासनाचा हेतू जर धरला, तर त्यासाठी मग आपण बघतो की शासकीय पातळीवर वेगवेगळे खाती निर्माण होणं, त्या खात्याचं एखाद्या प्रमुखाकडं संपूर्ण अधिभार देणं आणि त्याच्या नेतृत्वाखाली तो विभाग कार्यरत असणं असं आपल्याला बघावयास मिळतं. म्हणजे प्रशासन ही गोष्ट अशी आहे की त्यामध्ये अनेक व्यक्ती एकत्र येतात, संचलन करतात, संयोजन करतात आणि जो कोणी प्रमुख असेल तो नियंत्रण करतो आणि शासनाचं कामकाज होताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळेच LD व्हाईट असं म्हणतात की एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे संचालन, संयोजन व नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय. ही अतिशय साधी सोपी व्याख्या आणि तिचा अर्थ आपण बघितल्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्या लक्षात येतो, तो म्हणजे असा की प्रशासन ही सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. प्रशासन ही सर्वत्र आढळणारी गोष्ट आहे. म्हणजे प्रशासन हे फक्त शासनाचीच कामं करणारा घटक आहे असं नाही, तर आपण म्हणू शकतो की समाज जीवन जगत असताना प्रशासनाचं आपल्याला स्वरूप हे सार्वत्रिक, सगळीकडं आपल्याला प्रशासन दिसून येतं. यामध्ये पुन्हा पुढे जाऊन असं सांगावं असं वाटतं की प्रशासन हे व्यक्तिगत किंवा सार्वत्रिक असं कोणत्याही स्वरूपाचे कार्य असो, तिथं आपल्याला प्रशासन आढळतं. म्हणजेच आपण उदाहरण जर घ्यायचं झालं
तर घरातील लग्न समारंभ घेतला तरी तो सुद्धा एक भाग हा आपला कशा पद्धतीने आहे तर व्यक्तिगतही आहे आणि सार्वत्रिकही आहे. आणि त्यामध्ये मग आपण बघतो की अनेक व्यक्ती एकत्र येतात, नियोजन आयोजन होतं आणि तो लग्नाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडावा या दृष्टिकोनातनं कामकाज होतं. म्हणजे प्रशासन हे व्यक्तिगत पातळीवर असेल किंवा सार्वत्रिक पातळीवर असेल, आपल्याला ते प्रक्रियेत असलेलं दिसून येतं. पुढे जाऊन जर बोलायचं झालं प्रशासनाच्या बाबतीमध्ये तर आपण असं म्हणू शकतो की व्यक्तीच्या जन्मापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत प्रशासनाची प्रक्रिया आढळते. साधारण जर विचार करायचा झाला तर गर्भावस्थेमध्ये ज्यावेळी गर्भ असतो त्याच्या त्या श्वासापासून त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला प्रशासकीय वेगवेगळ्या क्रियाप्रक्रियांशी संबंधित राहावं लागतं आणि त्या गोष्टी ह्या समाज जीवनाशी निगडीत झालेल्या आपल्याला दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण प्रशासनाचा एक घटक म्हणून आणि आपला विकास व्हावा या दृष्टिकोनातून समाज जीवनाशी निगडीत म्हणून आपण प्रशासकीय प्रक्रिया करताना आढळतो. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट साधारण अशी जाणवून येईल की प्रशासन मग ते राष्ट्रीय पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, प्रांतीय पातळीवर असेल, ती सर्वत्र आढळणारी प्रक्रिया आहे आणि लोककल्याणाच्या हेतूनं ही प्रक्रिया पार पडत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रशासन हे प्राचीन काळातही होतं, प्रशासन हे मध्ययुगीन काळातही होतं आणि प्रशासन हे आधुनिक काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणू राजशाहीमध्ये ते अस्तित्वात होतं. ब्रिटिश राजवट भारतात आली त्यावेळी ते घटनात्मक पद्धतीनं सुरुवात झाली आणि आजच्या घडीला आपण भारताचं उदाहरण बघितलं तर लोकशाही पद्धतीने प्रशासकीय कामकाज पार पडताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच जगातील सर्व राष्ट्र, मग ती हुकुमशाही राष्ट्र असतील, लोकशाही राष्ट्र असतील, साम्यवादी विचारप्रणालीची राष्ट्र असतील, राजेशाही राजवटीतली असतील, सर्वत्र आपल्याला प्रशासकीय भूमिका आणि प्रशासकीय कामकाज त्या त्या शासकीय पातळीवर चाललेलं सर्व राष्ट्रांमध्ये दिसून येतं. अशा पद्धतीनं लोकप्रशासनाचा नेमका अर्थ काय आहे, त्याची व्याख्या एल डी व्हाईट यांच्या नुसार काय आहे ह्याचा आपण थोडंसं अभ्यास केला. याच पद्धतीनं स्वरूपांतर्गत आपण पुढं बोलणारच आहोत. पण एकंदरीत प्रशासनाचा अर्थ काय आणि प्रशासन हे कशा पद्धतीनं आपल्याशी निगडीत आहे हा भाग इथं आपण बघितलेला आहे. यानंतर आपण बघतो तो म्हणजे लोकप्रशासनाचे स्वरूप. लोकप्रशासनाचं स्वरूप अभ्यासताना आपण साधारण 2 दृष्टिकोनांचा अभ्यास इथं करणार आहोत. एक म्हणजे संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. आता संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन म्हणजे काय, तर साधारणपणे लोकप्रशासनाचं ज्यावेळी आपण स्वरूप अभ्यासतो त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की प्रशासन हे सर्वत्र पसरलेलं आहे. सर्व ठिकाणी प्रशासन आपल्याला दिसून येतं. पण यामध्ये पुन्हा हे जे 2 दृष्टिकोन आहे हे समजून घेताना आपल्याला एक मुद्दा इथं बघावा लागेल की जेव्हा एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील सर्व घटकांचा, त्यांच्या सर्व कार्यांचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासात केला जातो तेव्हा त्या संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन म्हटलं जातं. म्हणजे काय, तर इथं 2 वैचारिक गट आपल्याला दिसून येतात. यामध्ये सर्वव्यापी दृष्टिकोनाचं मत असं आहे की काम करणारा शासनाचा प्रत्येक घटक हा या दृष्टिकोनामध्ये समाविष्ट होतो. मग यामध्ये आपण बघू की वेगवेगळ्या शाखा असतील, उपशाखा असतील, घटक असतील आणि अधिकारपद परंपरेनुसार वरिष्ठ ते कनिष्ठ स्तररचना असेल. म्हणजे यामध्ये सर्व कायदे मंडळाच्या, कार्यकारी मंडळाच्या सर्व शाखा ह्या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात असं या दृष्टिकोनाचं मत आहे. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शासनाची जी वेगवेगळी खाते आहेत संघटनेतील, रेल्वे खातं असेल, पोस्ट असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा सर्व खात्यांचा संबंध, सगळ्या खात्यांचा संबंध या सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये अंतर्भूत होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्यानं आपण असं म्हणू की शासनाचा प्रत्येक
प्रत्येक घटक, जे जे घटक कर्मचारी आणि यंत्रणा सहाय्यकारी ठरतात, त्या सगळ्यांचा अभ्यास हा संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये केला जातो. म्हणजे शासनाचे तिन्ही घटक आहेत. कोणते? आपण म्हणतो शासन 3 घटकांना अनुसरून काम करतं: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. या तिन्ही घटकांचा समावेश हा सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये होताना दिसून येतो. किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन हा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्याकडून ज्या काही सार्वजनिक शासनाच्या ध्येयधोरणांची पूर्तता करायची आहे, त्या दृष्टीने जी कार्यकृती करते, त्या सगळ्यांचा समावेश या सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये होतो, असं काही प्रशासकीय विचारवंतांचं मत आहे. मग या दृष्टिकोनांचे पुरस्कर्ते कोण आहेत? सर्वव्यापी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर यामध्ये हेनरी फॅल आहे, LD व्हाईट आहेत, FM मार्क्स आहेत. असे काही प्रशासकीय विचारवंत आहेत की जे काय म्हणतात की सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये शासनाच्या प्रत्येक घटकाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे म्हणून काम करणारा घटक आहे, त्या सगळ्यांचा अंतर्भाव या सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये होताना दिसतो. दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. आपण लोकप्रशासनाचं स्वरूप अभ्यासताना आपल्याला दुसरा दृष्टिकोन दिसतो, तो म्हणजे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. यामध्ये आपण बघतो की केवळ व्यवस्थापन करणे, इतरांकडून कार्य करून घेणे म्हणजे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन होय असं म्हटलं गेलेलं आहे. फक्त मॅनेज करणं, असं करा, तसं करा, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हा सांगण्याचा जो भूमिकेचा भाग आहे, फक्त या भूमिकेपुरताच व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. यामध्ये संघटनेतील सर्व कर्मचारी, मी आता जसं सांगितलं की प्रत्येक काम करणारा घटक जसा सर्वव्यापी दृष्टिकोनात येतो, तसं हा व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन तो मान्य करत नाही. त्याचं असं मत आहे की सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कार्याचा प्रशासनात समावेश न करता केवळ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत, जे त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या आधिपत्याखाली जो सेवक कर्मचारी वर्ग असेल त्यांच्याकडून आदेश देणं, काम करवून घेणं, सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, त्यांच्यावर नियंत्रण करणं, देखरेख करणं, हा जो दृष्टिकोन आहे हा आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाचा भाग असतो. आणि याच्यामध्ये जर आपण विचार करायचा झालं व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनात, तर फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या घटकांना अनुसरून आपण म्हणू शकतो की प्रशासनाचा हा दृष्टिकोन फक्त व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर मार्गदर्शन, देखरेख, नियंत्रण करणे, निर्णय निर्धारण करणे अशी कामं फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत जी केली जातात त्यालाच मान्यता किंवा त्यालाच हा व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन स्वीकारतो. या दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते काही प्रशासकीय विचारवंत आहेत, ते म्हणजे हर्बर्ट सायमन, स्मिथबर्ग, थॉम्सन, ऑर्डरटिट, ल्युथर गुलिक. आपल्याला ल्युथर गुलिक यांची पोस्कॉप संकल्पना आपल्याला अभ्यासावयाची आहे आणि यामध्ये आपण बघतो की पुढे जाऊन ते आपण विस्तारानं अभ्यासणार आहोत. यानंतर आपण जो आपला मूळ मुद्दा आहे, लोकप्रशासन म्हणजे काय, तर लोकप्रशासनाची व्याख्या आपण सुरुवातीला बघूया की साधारण सोपी व्याख्या अशी आहे की सामान्यतः राष्ट्रीय सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखांच्या कृतींना लोकप्रशासन असे म्हणतात. यामध्ये जसं आपण प्रशासनाची व्याख्या बघितली तोच भाग हा आपल्याला इथं बघायला मिळतो की तुमचं प्रशासकीय कामकाज जे चालतं राष्ट्रीय पातळीवर, घटक राज्य पातळीवर आणि तुमच्या अवतीभोवती स्थानिक पातळीवर, त्यांच्या कार्यकारी शाखांच्या कृतींना लोकप्रशासन असं म्हणतात. कार्यकारी शाखा याचा अर्थ प्रत्यक्ष काम करणारा घटक. उदाहरण द्यायचं झालं तर आपण आरोग्य विभाग घेतला तर आरोग्य विभागामध्ये काम करणारे स्वतः डॉक्टर असतील, नर्सेस असतील, तिथले कर्मचारी असतील, म्हणजे अशा पद्धतीनं स्वतः काम करणारा कार्यकारी घटक जो आहे, कार्यकारी शाखांच्या कृतींना लोकप्रशासन असं म्हणतात. साधारणपणे आपण बघतो की लोकप्रशासनाचा संबंध हा जास्तीत जास्त कार्यकारी शाखेशी येताना आपल्याला दिसतो आणि त्या पद्धतीनं कामकाज जो महत्त्वाचा भाग आहे, काम करणारा घटक,
त्याला अनुसरून लोकप्रशासनाचं कामकाज चालतं, अशी इथं भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. लोकप्रशासनाची व्याख्या 2 दृष्टिकोनातनं केलेली गेलेली आहे. व्यापक दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर प्रोफेसर LD व्हाईट, वुड्रो विल्सन, फिफनर, मार्शल डिमॉक यांनी या व्यापक दृष्टिकोनातून व्याख्या करताना पुन्हा पण तोच मुद्दा बघतो की यामध्ये साधारणपणे आपण व्यापक दृष्टिकोनातून विचार करताना सर्व घटकांचा, प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व घटकांचा संबंध हा व्यापक दृष्टिकोनामध्ये अंतर्भूत होताना दिसतो. आणि मर्यादित दृष्टिकोनातनं विचार केला तर आपल्याला एक गोष्ट यामध्ये दिसते की ल्युथर ग्युलिक, सायमन स्मिथबर्ग, विलोबी, हेनरी फेयल यांनी मर्यादित दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यांचं मत असं आहे की प्रत्यक्ष काम करणारा जो घटक आहे त्याचाच संबंध हा फक्त या मर्यादित दृष्टिकोनामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं जर आपण विचार करायचं झालं तर व्यापक आणि मर्यादित 2 दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याख्या आपण बघितलेली आहे. व्यापक दृष्टिकोनातून आपण व्याख्या बघताना त्यामध्ये कार्यकारी सर्व शाखा, कायदेमंडळ, न्यायमंडळ या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होताना आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. पण मर्यादित दृष्टिकोनामध्ये फक्त आणि फक्त कार्यकारी शाखा चाच विचार फक्त मर्यादित दृष्टिकोनातनं केला जातो. या पद्धतीनं आपण थोडंसं आता पुढं जाऊया. यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की लोकप्रशासनाची व्याप्ती, लोकप्रशासनाला कोणकोणत्या घटकांच्याद्वारे व्यापलं गेलेलं आहे हे आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की प्रशासकीय विचारवंत ल्युथर ग्युलिक यांनी पोस्टकॉर्पची संकल्पना मांडलेली आहे. POSDCORB ही या शब्दांची संकल्पना मांडून त्यांनी लोकप्रशासनाची व्याप्ती सांगितलेली आहे. याच्यामध्ये त्यांचं पहिलं P हे काय सांगतं तर प्लॅनिंग, ज्याला आपण मराठीमध्ये नियोजन असं म्हणतो. यामध्ये ते स्पष्ट करतात की कार्याची रूपरेषा ठरवणे. आपलं काम यशस्वी व्हावयाचं असेल तर आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे, अशी भूमिका इथं ल्युथर ग्युलिक सांगतात. अगदी याचं आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर सांघिक खेळ ज्यावेळी खेळला जातो त्यावेळी मग उदाहरणार्थ क्रिकेट असेल, कबड्डी असेल, आपण त्याचं नियोजन करतो की कशा पद्धतीनं ते खेळलं पाहिजे. म्हणजेच अशा पद्धतीनं प्रशासनाचंही काम चालतं की प्रशासकीय कामकाज यशस्वी करायचं असेल तर पहिला नियोजनाचा भाग येतो. उदाहरणार्थ आपण शासनाची पंचवार्षिक योजना जर घेतली तर तो नियोजनाचाच भाग आला. 5 वर्षासाठी शासन एखाद्या महत्त्वाच्या घटकाला हाताशी धरून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचं 5 वर्षासाठी नियोजन करतं. दुसरा यामध्ये मुद्दा आपण बघतो ऑर्गनायझेशन, ज्याला आपण संघटना म्हणतो. संघटनेशिवाय कामकाज होऊ शकत नाही. म्हणजेच स्वाभाविक आहे की सांघिकता आपल्यामध्ये जर असेल, संघटना म्हटलं की सांघिकता त्यामध्ये येते. यामध्ये आपण बघतो की संघटना निर्माण केल्याशिवाय प्रशासनाचं कार्य होऊ शकत नाही. आणि मग वेगवेगळे विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा पाडून अधिकारपद रचनेच्या द्वारे सर्वांना समाविष्ट करून संघटनेद्वारे प्रशासनाचं कामकाज चालतं. त्याच्यानंतर आपण स्टाफिंग, कर्मचारी वर्गाची व्यवस्था बघतो. यामध्ये प्रशासन काम यशस्वीरित्या पार पाडायचं असेल तर आपल्याला नोकर वर्ग आवश्यक असतो. आणि मग असा नोकर वर्ग जो कुशल आहे, हुशार आहे, अशा कर्मचारी वर्गाची व्यवस्था प्रशासनासाठी केली जाते. वेळप्रसंग आणि त्या पदाला अनुसरून संबंधित कर्मचारी वर्गाला प्रशिक्षणही दिलं जातं आणि प्रशासन वर्गाची कर्मचारी वर्गाची व्यवस्था करून त्या पद्धतीनं स्टाफ हा प्रशासकीय कामकाज पार पडत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे डायरेक्टिंग. D फॉर डायरेक्टिंग. यामध्ये निर्णय घेणं, आज्ञा देणं, सूचना करणं, मार्गदर्शन करणे ह्या गोष्टी प्रशासनाचं घटक म्हणून कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने यामध्ये आपण म्हणू शकतो की प्रशासनाला वरिष्ठ अधिकारी जो असेल तो त्याच्या अखत्यारीतल्या प्रशासकीय कर्मचारी वर्गाला
वेळोवेळी कामकाज प्रशासकीय व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टिकोनातनं आदेश देत असतो, सूचना करत असतो. योग्य वेळी योग्य पद्धतीनं हवे त्या ठिकाणी मार्गदर्शन जर हवं असेल तर तो करत असतो, सल्ला देत असतो आणि एकंदरीतच नियंत्रण निर्णय करण्याचं काम डायरेक्टरीच्या माध्यमातून होत असतं. पुढचा CO हा शब्द कोऑर्डिनेशन आहे, समन्वय आहे. पुन्हा मी सांघिक खेळाचं जर उदाहरण दिलं की आपण मैदानावर उतरल्यावर खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खेळाडूंमध्ये त्या संघटनेमध्ये त्या खेळाडूंमध्ये जर समन्वय नसेल तर खेळ पूर्ण होऊ शकत नाही, जिंकू शकत नाही. आणि त्यामुळं इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोऑर्डिनेशन प्रशासकीय कामकाज करताना शासनाची जी वेगवेगळी खाती आहेत, ही वेगवेगळी खाती ही एकमेकाशी निगडीत असल्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांच्यामध्ये समन्वय असल्याशिवाय काय होऊ शकत नाही, तर कोऑर्डिनेशन होऊ शकत नाही. त्यानंतर रिपोर्टिंग, R फॉर रिपोर्टिंग, माहिती अहवाल पाठविणं. जो काही कामकाजाचा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्ग भाग आहे त्यांना त्या संदर्भात माहिती दिली जाते. तसेच तपासणी, संशोधन, नोंदणी याद्वारे माहिती जमवून अहवाल तयार करून माहिती मागविणं हा भाग महत्त्वाचा असतो, कारण त्याच्यावरच पुढं प्रशासन नियोजन करत असतं. त्यामुळे रिपोर्टिंग हा भाग महत्त्वाचा आहे. यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बजेटिंग, ज्याला आपण म्हणू अंदाजपत्रक तयार करणं. प्रामुख्याने यामध्ये आपल्याला दिसतं की एकंदरीत जो काही प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे हा पैशावर चालतो आणि त्यामुळं अंदाजपत्रक निर्मिती म्हणजे अंदाजपत्रक तयार करणं. आपल्याला माहिती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणलं जातं. त्या दृष्टीनं अंदाजपत्रक निर्मिती करणं, त्यास मंजुरी घेणं, त्याची कार्यवाही करणं आणि एकंदरीत सर्व दृष्टीनं आर्थिक नियंत्रण ठेवणं, हिशेब व्यवस्था ज्याला आपण ऑडिट म्हणतो हे व्यवस्थित ठेवणं, अशा भूमिकेतनं आर्थिक प्रशासन हे प्रशासकीय व्यवस्थेतला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पोस्कॉब या संकल्पनेमध्ये ल्युथर ग्युलिक यांनी अशा पद्धतीनं लोकप्रशासनामध्ये कोणते घटक अंतर्भूत होतात ज्याच्याद्वारे प्रशासनाचं कामकाज चालतं ते घटक इथं अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्या या दृष्टिकोनावर एक टीकाही केली जाते की असं मत आहे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पोस्कॉब जो घटक मानव स्वतः त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, त्या मानवी संबंधांबद्दल किंवा त्या मानवाच्या प्रशासकीय ज्ञान, त्यानं हँडल केलेलं कामकाज, त्याचं कौशल्य जे आहे त्याला या गोष्टींमध्ये काय केलेलं आहे, प्राधान्य दिलेलं नाही. म्हणजेच पोस्कॉब ही संकल्पना सर्वार्थाने मानवी संबंध, मानवाचे असणारे प्रशासकीय ज्ञान, मानवाचे असणारे प्रशासकीय कौशल्य या गोष्टींना महत्त्व देत नसताना दिसून येतं. त्यामुळं मग लोकप्रशासनावर टीका केली जाते की अशा पद्धतीनं साधारणपणे ल्युथर ग्युलिकनं प्रशासकीय ज्ञान, कौशल्य, प्रशासनातील मानवी संबंध याचा विचार केलेला नाही. पण लोकप्रशासनाची व्याप्ती अभ्यासताना पोस्कॉब या ल्युथर ग्युलिकच्या मांडलेल्या व्याप्तीचा दृष्टिकोन अभ्यासल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. यामध्ये शेवटचा मुद्दा आपण अभ्यासतो तो म्हणजे लोकप्रशासनाचे महत्त्व. यामध्ये आपण बघतो की मी आत्ता मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं होतं की प्रशासन जगातल्या कोणत्याही राष्ट्रामध्ये गेला की जिथं राज्यव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, मग ती राजेशाही असो, लोकशाही असो, हुकुमशाही असो, साम्यवादी प्रशासन व्यवस्था असो, तिथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे साधारणपणे प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रशासन हा घटक महत्त्वाचा आहे. आज अखेर आपण बघतो आशिया, आफ्रिका खंडातील जी काही नवोदित विकसनशील राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये प्रशासनाचं महत्त्व वाढताना आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे. अलीकडच्या काळात आपण बघतो की 21व्या शतकाची वाटचाल सुरू असताना औद्योगिक विकास असेल, नागरीकरण असेल किंवा आपण असं म्हणू कल्याणकारी योजना प्रशासनाला राबवायच्या आहेत, नवनवीन ध्येयधोरणा योजना राबवताना स्वाभाविक आहे की जो कोणी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग आहे याच्यावर अलीकडच्या काळामध्ये
लोकसंख्या वाढीच्या कारणास्तव आपण म्हणू शकतो की कामाचा ताण प्रचंड आहे. आणि त्यामुळं मग प्रशासकीय कामकाज पाहणारे हे जे घटक आहेत यांचा एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अभ्यास होताना आपल्याला दिसू लागलेला आहे. आणि स्वाभाविक आहे की लोकप्रशासनाचं महत्त्व त्यामुळं वाढत असताना आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे. याच पद्धतीनं जर विचार करायचं झालं तर आता जसं मी बोललो की शासन संस्थेचं स्वरूप वारंवार बदलतं, पण काही प्रमाणामध्ये असं आपण म्हणू की प्रशासकीय यंत्रणा कायमस्वरूपी असते. यासाठी आपण असं म्हणू की भारताचं उदाहरण घेऊ की भारतात पूर्वी राजशाही अस्तित्वात होती. त्यावेळीही जर आपण बघितलं तर प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात होती. म्हणजेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य घेतलं तर त्यामध्ये सुद्धा प्रशासन हा घटक अत्यंतिक महत्त्वाचा होता. यानंतर राजेशाहीनंतर भारतामध्ये आपण बघतो ब्रिटिश राजवट आली की ज्यांनी आपण असं म्हणू एक नियमावली तयार केली, घटनात्मक पद्धतीची ओळख करून दिली की ज्याच्याद्वारे प्रशासकीय कामकाज होऊ लागलं. ती एक नवीन ओळख आपल्याला झाली. आणि आज अखेर आपण जर विचार केला की ब्रिटिश भारतातून जरी निघून गेले तरी 1950 जी काही भारतीय राज्यघटना तयार झाली तिच्या माध्यमातून आपण अभ्यासतोय की आजही प्रशासन तितक्याच ताकदीनं वेगानं काम करत आहे. म्हणजे राज्यसंस्थेचं स्वरूप जरी बदललं तरी प्रशासकीय यंत्रणा, प्रशासनाचं कामकाज करणारा घटक हा असल्याशिवाय विकास होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं इथं आपण म्हणू शकतो की प्रशासकीय यंत्रणा ही स्थिर असते, गतिशील असते आणि ती कायमस्वरूपी दिसते. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की लोकप्रशासनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की जनतेचा सहभाग ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. कारण प्रशासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग काम करतो, पण यामध्ये जर जनतेचं सहकार्य, जनतेचा पाठिंबा, जनतेचा सहभागच नसेल तर प्रशासन वेगानं किंवा यशस्वी पद्धतीनं काम करू शकत नाही. आणि त्यामुळे तर आपण बघतो की जनतेचा सहभाग, सहकार्य, पाठिंबा असल्याशिवाय प्रशासनाचं काम प्रगत होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी मग लोकप्रशासन ही गोष्ट जनतेच्या सहभागावरही तितकीच अवलंबून असल्यामुळं प्रशासकीय महत्त्व वाढताना आपल्याला दिसून येतं. एकंदरीत आपण असं म्हणू की सुसंस्कृत समाजाची शास्त्रीय गुरुकिल्ली म्हणजे लोकप्रशासन अशी एक छानशी छोटीशी व्याख्या आपल्याला इथं करता येईल. आणि एकंदरीतच लोकप्रशासन म्हणजे काय, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण इथं बघितलेलं आहे. धन्यवाद.